वीस. हॅलो 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 दादा माईक. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. वीज पुरवठा खंडित झाला होता, आता मात्र तो पुरवला गेला. हॅलो पुन्हा एकदा जाऊ आपण मॅचच्या हॅलो. दिशेने, जिथे दोन आदरणीय संघ आपण सन्मान्य बघतोय आमने सामने आहेत. दीपेशजी भोईर दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. दीपेशजी भोईर साहेबांना विनंती करतोय, दीपेशजी शरद भोईर आणि श्री संदीपजी म्हात्रे यांना विनंती करतोय स्टेजवरती या. हवेमध्ये चेंडू आणि त्याच्यानंतर अजून कोणी सुहासजी भोईर, सुहासजी भोईर यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन. असं नसतं बाबा, आमचे सन्मान्य जे मान्यवर या ठिकाणी आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, तिवरी गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती या. चला जाऊया कॉमेंट्रीसाठी. गुरुनाथ तांडेल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय इंजाई ग्रुप बेलकडी वर्सेस आई दुधाई स्पोर्ट असोरीपाडा चिंचोडे यांच्यामध्ये हा सामना होतोय. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलाय. दोन शतरक्षक होते परंतु दोन शतरक्षकाला भेदून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. बघा पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा मोजतोय गोलंदाज. खराब गोलंदाजी मानावे लागेल आणि त्याचं श्रेय जाते ते म्हणजे आकाश आणि नितेश या फलंदाजांना. खूप चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता आहे, बॉल येतोय लॉग ऑफच्या दिशेला. शतरक्षक आहे परंतु शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी. चौकार. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. तर पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 27 धावा. 2 षटकाचा सामना असेल. आता मात्र शेवटचं षटक असेल. विशाल याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर राईटम ओव्हर द विकेटचा मारा करेल. आपल्या दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, बॅटचा कडा घेऊन जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. चौकार. थोडीशी घाई करा, थोडीशी घाई करा, कारण की आपण पाहतोय आमचे दादा सुद्धा सांगतात की मिठी जरा सैल करा, सोडा जरा, जाऊ द्या, जरा घाई होऊ द्या.
चला मैदानाच्या आतमध्ये घाई करायची आहे. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु तेवढा चांगला कॉलिंग येतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल कारण दुसऱ्या बाजून जर विचार करायला गेला तर नितेश आणि आकाश सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. सागर माली सर धावसंख्या बघतोय आपण 32 धावा 2 षटकाचा सामना आहे. हा नक्कीच कारण की 1.1 षटक म्हणजेच 1 षटक आणि 1 चेंडू टाकून 2 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 32 धावा झाल्यात म्हणजे चांगली धावसंख्या बनवली गेली. नक्कीच चांगल्या धावा ह्या धावफलकावर लावलेल्या आहेत. विशाल पुन्हा एकदा. या पुढचा चेंडू चांगला फटका. बॉल येते लॉगांच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाला निवडलं जात आहे. अशा प्रकारे आकाश बॅक टू द डगआउट. धावसंख्या झाली 32. घाई करा जरा. फलंदाजाने सज्ज राहायचं. संध्याकाळचं सत्र आहे. 2-2-4 म्हणजेच 4-2-8 हे 8 षटकं पूर्ण व्हायला हवेत. फलंदाजांना विनंती लवकरात लवकर आपण मैदानामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करा. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे ते म्हणजेच 3. धावसंख्या झाली 32. 3 चेंडू लवकरात लवकर या ठिकाणी हाताळायचे आहेत. गोलंदाजाला विनंती. या पुढचा चेंडू फुल टॉच चेंडू होता. बघा गोलंदाजाच्या दिशेने हा चेंडू आला होता. कदाचित झेल घेतला असता पण तो झेल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा एक चान्स आला होता पण तो एवढा फास्ट चेंडू होता की खरोखरच हा चेंडू आपण बघतोय लॉग ऑफच्या दिशेला येतोय आणि या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या 33 धावा. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मला वाटते नो चेंडूसाठी बघूया आपण. थर्ड अंपायरच्या दिशेने गेलेले आहेत. फलंदाजाच्या मार्फत इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. आपण बघतोय ते हॅलो नो बॉल. उज्ज्वला ताई यांचं आगमन झालेलं आहे आणि नक्कीच आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नौशादा पागी यांच्या सौभाग्यवती उज्ज्वला ताई यांचं आगमन झालेलं आहे. या पुढचा चेंडू काय चेंडू बघा. एसटी रक्षक इथे बीट होतोय परंतु बाईच्या रूपाने ही 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 35 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे म्हणजे एक जबरदस्त धावसंख्या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळते बेलकडी संघाकडून. या पुढचा चेंडू आता मात्र फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली आणि आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातोय यावेळी फलंदाजाला. बघा क्रिकेटची कहावत आहे पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, सोडोगे कॅच तो हारोगे मॅच. बघा एक्स्ट्राच्या रूपाने या 2 धावा येतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या
37 धावा शेवटचा चेंडू या इनिंग मधला विशाल गोलंदाजी मार्कवर बघा ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडून इशारा केला जातोय वाईटच्या रूपाने ही एक धाव येते खराब गोलंदाजी मानावी लागेल बघा खूप खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर धावसंख्या आता मात्र 38 धावा या धावफलकावर लागल्यात 2 षटकाच्या सामन्यामध्ये 38 धावा अजूनपर्यंत शेवटचा चेंडू या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय पंच इशारा करतायत षटक क्रमांक दुसरं संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा झालेल्या आहेत आणि 39 धावांचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी असेल मेरे यार तेरे फ्रेंड्स तेरी गर्लफ्रेंड तेरी एक्स तेरी गर्लफ्रेंड का एक्स क्यों हो गए सारे जंगली क्यों हो गए सारे जंगली क्यों हो गए हो गए हो गए हो गए हो गए सारे जंगली इकट्ठे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे नाच पिजामा पकड़ के पट्टे हैप्पी बर्थडे आज तो पार्टी जब तक फटते नाच पिजामा पकड़ के पट्टे एक और साल पुरानी हो गई तेरी अलग जवानी पुन्हा एकदा आम्ही ते गाणं वाजवणार आहोत मात्र या ठिकाणी उज्ज्वलताई नौशाद दादा पागी यांचा आज वाढदिवस आहे आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळत आहे नक्कीच आपण पाहतोय हा जो स्क्रीन वरती चाललेला जो फोटो आपण पाहतोय आमचे आयोजक आणि नौशाद दादा तसेच त्यांच्या सौभाग्यवती या आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीन आपल्या मोबाईल स्क्रीन वरती पाहायला मिळतात आणि जसं म्हटलं जातं की वाढदिवस जन्मदिवस ही आपली प्रथा नाही आहे मात्र तरीसुद्धा आपल्या संस्कृतीने त्याला अडॉप्ट केलेलं आहे आणि त्याला नक्कीच एक चांगला दिवस या ठिकाणी मानला जातोय आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती मोबाईल स्क्रीनवरती आपण पाहत असाल हा जो जोडा दिसतोय नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये उज्ज्वलताई आल्या होत्या मात्र नौशाद दादांना काय घाबर वाटला होता माझ्या माहितीने आम्हाला सांगितलं नव्हतं की बर्थडे आहे त्यांचा सकाळी आम्हाला माहिती नव्हतं अन्यथा सकाळीच आपण केक कटिंग केला असता संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला थोडंसं खर्चिक होऊ शकतं तर नौशाद दादा त्याच्यासाठी सुद्धा तयार आहेत त्यांनी विचारणा केली आम्हाला की काय व्यवस्था काय करायला पाहिजे कोणाची मात्र आयोजकांच्या माध्यमातून आज मला वाटतं नौशाद दादांना पार्टी दिली तर बरं पडेल कारण की त्यांनी स्पॉन्सरशिप सुद्धा केलेली आहे तर नक्कीच अर्थातच तुमची पत्नी जर तुमच्या जोडीला असेल तर तुम्ही जगासाठी सर्व काही करू शकता जर पत्नीच जर तुमच्या जोडीला नसेल आणि पत्नी जर सपोर्ट नसेल तर विश्वनाथ आणि विशाल या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या ओहो बॅटचा कडा घेऊन गेला चेंडू आणि अशा प्रकारे एक मोठा हादरा बसतोय चिंचोडी संघाला विश्वनाथ बॅक टू द डगआउट गॉन मीला येईन तुला नियाला येईन जुने जाग्याव माझी वाट हेरजो पैजन हो देन तुला कंगन हो देन केसात मला ये तुला गजरा हो देन मीला येईन तुला नियाला येईन जुने जाग्याव माझी वाट हेरजो ओय भुष्या ना घरा माहित झाला तर तरी तू येच हॅलो चेक तर लाईट तर आहे मात्र थोडासा आपण पाहिलं तर लक्ष जे आहे गोरुदामध्ये धावांची गरज आहे ती म्हणजेच 39 धावांची म्हणजे जशा आहेत तशाच धावा आता मात्र चेंडू एक कमी झालाय धावा तेवढ्याच आहेत नितेश हांडवा हा गोलंदाजी मार्कवर प्रदीप नवीन फलंदाज या पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं तू चल मैं आया अशी अवस्था बघायला मिळते यावेळी चिंचोडी संघाची प्रदीप बॅक टू द डगआउट गॉन हॅलो चेक दरम्यान आपण पाहू शकता नक्कीच एक अजून एक गडी बाद झालाय बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले त्याचा अर्थ ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज नितेश हांडवा याला आपण जर पाहिलं तर नक्कीच टीम 94 कामन असेल आयशा स्टार कामन असेल बाबा 9192 हा संघ असेल त्या संघामध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असतो तर एन्जॉय स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी करत असताना ऑन हॅट्रिक या ठिकाणी लो पाम डिलिव्हरी टाकली होती लो पेस डिलिव्हरी होती अमित याने ह्या चेंडूला खेळलाय आणि आता मात्र घातक ठरू शकेल
काय घडलंय तर नक्कीच अजून एक गड्याच्या पतन झालाय. मात्र त्या अगोदर एक धाव ही नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, पूर्ण झाली होती. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे अमित. अशा पद्धतीने 3 गडी आतापर्यंत गमावले गेलेत आणि मी म्हणेन इथे या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. बघा विश्वनाथ सारखा ज्यावेळी फलंदाज बाद झाला होता, विश्वनाथ यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, परंतु तो फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर आता मात्र खूप खराब परिस्थिती आहे आई दुधाई स्पोर्ट असोरीपाडा चिंचोटी संघाची. 3 बाद 1 अशी धावसंख्या आहे. जे टार्गेट आहे ते भलं मोठं टार्गेट आहे. 39 धावांचं टार्गेट अवघ्या 2 षटकामध्ये पूर्ण करायचं होतं. यापुढचा चेंडू वॉटर डिलिव्हरी, काय चेंडू ऑप्टिकवर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झालाय. आपण जर पाहिलं तर नक्कीच नव्यानं फलंदाज जो मैदानामध्ये आलाय तो म्हणजेच हेमंत मला वाटते मैदानामध्ये आहे आणि आहे विशाल अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. नितेश याचा चेंडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. चेंडू बॅटच्या आत बाहेरील कडा घेऊन जातोय. वाडिश गली क्षेत्रामध्ये चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत धावफलक मात्र पुढे सरकत आहे, जाऊन पोहोचते ते 2 वरती. मात्र याच्यानं जास्त काय होणार नाही, इतक्या दुक्यानं जास्त मोठा फरक पडणार नाही, कारण की धावसंख्याचा जो डोंगर आहे तो या आजूबाजूला दिसत असलेल्या इमारतीप्रमाणे नक्कीच धावा बनवाव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये. तर 39 धावांची गरज आहे, म्हणजेच अजून सुद्धा 47 धावांची गरज. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो व्हाईटनं धावफलक मात्र पुढे सरकतोय. मिस्टर एक्स्ट्राने मदत केली आहे आणि मिस्टर एक्स्ट्राने धावसंख्या वाढवली ती म्हणजे 3 वरती. अजून सुद्धा मला वाटते 36 धावांची गरज असेल गुरुदादा, 36 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 36 धावेची गरज आहे. यापुढचा चेंडू बघा ऑफटिकवर चेंडू होता, ऑफटिकच्या बाहेर जातोय की काय, यस पंचांकडून इशारा देतोय. षटक क्रमांक पहिले संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर 39 धावांचा पाठलाग करताना 3 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 बाद 3 अशी धावसंख्या आहे. आता मात्र धावा असतील त्या म्हणजे 36. 6 चेंडूमध्ये 36 धावा. जो कारनामा युवराज सिंगने केलेला होता सागर माली सर, तोच कारनामा इथे कोणाला तरी करावा लागेल. 6 चेंडूमध्ये 6 षटकार. या मैदानावरती तो कारनामा केलाय टिवरी गावच्या सुपुत्राने सूरज माळी या खेळाडूने. मागील मला वाटते सरपंच उपसरपंच चषकामध्ये हा रेकॉर्ड झाला होता. सूरज याच्यासारखी फलंदाजी करावी लागेल आणि अर्थातच का रेकॉर्ड घेतलं जाते तर 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारले होते सूरज याने. तशाच पद्धतीने काहीशी फलंदाजी करावी लागेल. नक्कीच चांगली माहिती पुरवलेली आहे आपल्यापर्यंत सागर माली सरांनी. यापुढचा चेंडू डॉट डिलिव्हरी. नक्कीच आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण. नायगाव संघाने आपला कर्णधार पाठवून द्यायचा. नायगाव एन्जॉय ग्रुप बेलकडी संघ. 5 चेंडू 36 धावा. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेला ढकलून दिलाय चेंडूला. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. यापुढचा चेंडू बघतो आपण लॉग ऑफच्या दिशेला खेळून काढला होता. सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने संघाची धावसंख्या 6 धावा. वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या 7. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये 32 धावेची गरज. पुन्हा एकदा वाईट चेंडू.
यस, अशा प्रकारे पंचांनी इशारा केलेला आहे. एन्जॉय ग्रुप बेलकडी संघ हा सामन्यात विजय मिळवलेला आहे. चला टॉस साठी यायचं लगेच. आणि अशा प्रकारे या स्पर्धेतून बाहेर जातोय आसोरीपाडा चिंचोटी संघ. हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक चिंचोटी संघाला. आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी एन्जॉय ग्रुप बेलकडी संघ. याच्यानंतर होणारा सामना असेल नायगाव वर्सेस बेलकडी. अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी 2 संघ सज्ज झालेले आहेत.